वारीत खाणं पिणं मजा नाही तर वाटणं मजा आहे. एक घास पोट भरतो, एक घास मन भरतो. सत्यप्रसंग सासवड ते जेजुरी वारी 2023. प्रसंग 5 किलोचा शिरा आणि 5 लाखांचं समाधान. आषाढी वारी 2023 सासवडचा मुक्काम. लाखो वारकरी, टेंट, पालं, भजनाचा गजर. रात्री 8 वाजता अन्नछत्रात जेवणाची पंगत. पुण्याचा एक तरुण, नाव ऋषी, वय 28, IT कंपनीमध्ये असतो. पॅकेज 25 लाख. तो पहिल्यांदाच वारीला येतो. रील बनवायला तो आला होता. गोप्रो, आयफोन, गॉगल, वारी व्लॉग बनवायचा असा त्याचा प्लॅन होता. जेवणाच्या रांगेत तो उभा राहिला. पाण्यात पडलं भात, आमटी आणि शिरा. ऋषीने व्हिडिओ सुरू केला. गाईज बघा वारीचं जेवण, सिम्पल पण सोलफुल. शिरा उचलला, कॅमेऱ्यासमोर बोलला, यम्मी म्हणणार तेवढ्याच बाजूच्या पानावरून आवाज आला, आई ग. वळून बघितलं तर 7-8 वर्षांचा पोरगा. त्याचं नाव सखाराम. मळकट कपडे, केस विस्कटलेले, डोळे मोठे. त्याच्या पानात फक्त भात आणि आमटी होती. शिरा संपला होता. वाढणारा काका म्हणाला, माफ कर बाळा, शिरा संपला, उद्या नक्की देतो. सखारामच्या डोळ्यात पाणी आलं. हळूच म्हणाला, काका मी 3 दिवसापासून गोड खाल्लं नाही. आई म्हणाली होती वारीत बुंदीचा लाडू मिळतो, तो नाही मिळाला, शिरा तरी द्या. ऋषीने ऐकलं. गोप्रो बंद केला. क्षणभर विचार केला. मग स्वतःच्या पानातला शिरा उचलला आणि सखारामच्या ताटात टाकला. म्हणाला, हे घे बाळा, तुझा बुंदीचा लाडू. सखारामचे डोळे चमकले, पण त्याने शिरा उचलला नाही. त्या पानाचे त्याने 4 भाग केले. 1 घास स्वतः खाल्ला, 2 घास शेजारच्या 4 वर्षाच्या पोरीला दिला, ताई खा. 3रा घास मागे बसलेल्या आजीला दिला आणि म्हणाला, आजी गोड खा. 4था घास ऋषीकडे बघितलं आणि हसला. ऋषीच्या पानात टाकला आणि म्हणाला, दादा तू पण खा, वारीत एकट्याने नाही खायचं. ऋषी सुन्न झाला. 25 लाखाच्या पॅकेजवाला 7 वर्षाच्या पोराकडून वाटणं शिकला. त्याने तो घास खाल्ला. खारट लागला, कारण डोळ्यातलं पाणी त्यात पडलं होतं. रात्रभर ऋषीला झोप नाही. सकाळी शिरा नाही विचार बनला. ऋषी रात्रभर झोपला नाही. गोप्रो उघडला, व्लॉग डिलीट केला. सकाळी 4ला उठला, सासवडच्या बाजारात गेला. रवा, साखर, तूप, काजू, 5 किलोचा शिरा बनवायचं सामान घेऊन आला. एकट्याने स्टोव लावला, शिरा बनवला. वासाने सगळे वारकरी गोळा झाले. ऋषी ओरडला, माऊली काल माझा एक शिरा 4 जणांनी वाटून खाल्ला. आज माझा 5 किलोचा शिरा 500 जणांनी खायचा. रांग लावा, पण अट एकच, 1 घास स्वतः खायचा, दुसरा शेजाऱ्याला भरवायचा. कारण वारीत पोट नाही भरायचं, प्रेम भरायचं. 500 वारकरी. रांग लागली. ऋषी स्वतः वाढत होता. प्रत्येकाला सांगत होता शेजाऱ्याला द्या. सखाराम पण होता. त्याने 3 घास खाल्ले, 3 जणांना भरवले आणि ऋषीला म्हणाला, दादा काल मला तू गोड दिलंस, आज तू सगळ्यांना गोड देतोय, तू विठोबा आहेस. ऋषी रडला आणि म्हणाला, बाळा मी विठोबा नाही, मी वाटमारा होतो. लाईक, शेअर, सबस्क्राईबसाठी आलो होतो. तू मला लव, केअर, सॅक्रिफाईस शिकवलंस. आजपासून माझा व्लॉग बंद, वारकरी सुरू. जेजुरीचा खंडोबा आणि वारीचा शिरा. दिंडी जेजुरीला पोहोचली. सोन्याची जेजुरी, पिवळी भंडारा उधळण. ऋषी पुन्हा शिरा बनवणार होता. तेवढाच सखाराम धावत आला. त्याच्या हातामध्ये असणारी मळकट पिशवी त्याने उघडली. आत 2 रुपये, 5 रुपये असे करून 137 रुपये होते. दादा हे माझे वारीचे पैसे, आईने मला दिले होते, मी खर्च केले नाही, तू यातला शिरा कर, म्हणजे हा शिरा माझा पण असेल. ऋषीने ते 137 रुपये डोक्याला लावले. म्हणाला, बाळा तुझ्या 137 रुपयात जो गोडवा आहे ना, तो माझ्या 25 लाखात नाही, कारण तू हौसेसाठी नाही दुसऱ्यांसाठी वाचवलेस. त्या दिवशी जेजुरीत 10 किलोचा शिरा वाटला गेला. नाव दिलं सखारामचा शिरा. पाटी लावली, 1 घास तुम्ही खा, दुसरा शेजाऱ्याला द्या. कारण पंढरीचा रस्ता पोटाने नाही परस्पराने कापायचा असतो. आज 2026. ऋषीने IT सोडली.
वारी फूड ब्लॉगर नाही, तो वारी अन्नपूर्णा नावाची NGO चालवतो. दरवर्षी वारीत 10 टन शिरा, लाडू, बिस्किटं वाटतो. पण नियम तोच, एक घास स्वतःचा, दुसरा शेजाऱ्याचा. सखाराम तो आता 10 वर्षांचा ऋषीदादासोबत वारीला येतो. खिशात 10 रुपये असले तरी 5 रुपये शिरा फंडात टाकतो. म्हणतो, दादा आपण गरीब नाही श्रीमंत आहोत, कारण आपल्याकडे वाटायला आहे. आणि हो, ऋषीच्या ऑफिसमध्ये एकच फोटो आहे सखारामचा, पानाचे 4 भाग करतानाचा. खाली लिहिलंय माय CEO. भक्तांनो, वारीतल्या खाण्यापिण्यातले 6 बोध. पहिलं, वारीत बुफे नसतो, प्रसाद असतो. हॉटेलमध्ये आपण पोट भरतो, वारीत पंगत भरते. फरक काय? हॉटेलमध्ये मी जेवतो, वारीत आम्ही जेवतो, म्हणूनच तिथला शिरा अमृत लागतो. दुसरं, एका घासाची किंमत 1 लाखापेक्षा मोठी. ऋषीचा एक घास सखारामसाठी बुंदीचा लाडू झाला. तुमचा उरलेला घास कोणासाठी पहिला घास होऊ शकतो, वाटून बघा. तिसरं, मुलं खात नाहीत, वाटतात. मोठी माणसं साठवतात. सखारामसारखी मुलं वाटतात. म्हणूनच विठोबाला बालरूप प्रिय आहे, कारण मूल झालं की मळ जातो. चौथं, व्लॉगपेक्षा लोक महत्त्वाचे. ऋषी रील बनवायला आला होता, रिअल होऊन गेला. कॅमेरा बंद करा, काळीच सुरू करा. जिथे लाईक नाही, जीवन मिळतं. पाचवं, 137 रुपये 137 कोटींवर भारी पडले. सखारामचे पैसे संख्येने लहान, पण वृत्तीने मोठे होते. देव दान बघत नाही, भाव बघतो. 1 रुपया ओढून दिला तर कचरा, रडून दिला तर कुबेर. 6वं, वारी मजा नाही, जबाबदारी आहे. खाणं पिणं नाचणं वारी नाही. खाऊ घालणं, पाणी पाजणं, सांभाळणं वारी आहे. पंढरीचा रस्ता पायाने नाही तर परोपकाराने तुडवायचा असतो. शेवटचा मंत्र विठू माऊलीचा. बाळांनो, वारीला येताना डबा भरून आणू नका, दिल भरून आणा. कारण पोळी शिळी होते, प्रेम शिळं होत नाही. शिरा संपतो, स्मरण संपत नाही. एका घासात विठ्ठल भेटतो. जर तो घास दुसऱ्याच्या मुखात गेला तर, म्हणून यावर्षी वारी करा, पण एकट्याने नको, सोबत करा. खाऊन मजा नाही, खाऊ घालून मजा आहे. तीच खरी पंढरीची वारी. भक्तांनो, या वारीला जाताना एक्स्ट्रा डबा घेऊन जा, एक्स्ट्रा बिस्किटं घेऊन जा. वाटेत सखाराम भेटेल, त्याला शिरा द्या. कदाचित तो तुमचा ऋषी करेल. ही गोष्ट एका वारी मित्राला पाठवा, म्हणजे पंढरीच्या वाटेवर भूक नाही, फक्त भक्ती उरेल.